नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा. ताशी 70 किलोमीटर वेगानं जरी वादळ आलं तरी हे तंबू टिकाव धरू शकतील अशा पद्धतीनं तंबूची उभारणी होणार आहे. 450 कुशल इंजिनियर्सच्या देखरेखीखाली तंबू उभारले जात होते. तंबू बांधायला सोडवायला सोपे होते. 1984 पासून म्हणजे गेली 2 वर्ष त्यांच्या आखणीला सुरुवात झाली होती. त्याशिवाय प्लंबिंग, वीज, लाऊडस्पीकर, क्लोज सर्किट, टी व्ही या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी तेव्हापासूनच सुरू झाली. सुदामपुरीची योजना ठरली होती. येणाऱ्या प्रत्येक स्वाध्यायीजवळ आणि निमंत्रित पाहुण्यांजवळ ओळखपत्र असावं म्हणून भक्तिचक्र देण्यात आली. स्वाध्यायी भगिनी विमलज्योतीमध्ये हे भक्तिचक्राचं वाटप करण्यात अहोरात्र गुंतून गेल्या होत्या. प्रत्येकजण निरनिराळी कामं अशीच भक्तिभावानं पार पाडित होता. पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, भावमिलन समारोहामध्ये फक्त 50,000 स्वाध्यायी बांधवांचं नियोजन करायचं होतं. आता तीर्थराज मिलनमध्ये जवळपास 5 लाख बांधवांसाठी नियोजन करायचं आहे. एवढं बोलून शास्त्री घराबाहेर पडले. निर्मलाताई काळजीयुक्त स्वरात म्हणाल्या, अहो आता काय? म्हटलं, प्रकृतीला सांभाळून कामं करा. माझ्या प्रकृतीला काय झालं आहे? काही होण्याची वाट पाहिजे का? परवा तुम्ही प्रयागला जाऊन आलात. तीर्थराज नगराच्या उभारणीचं काम पाहिला. हो, नेहमीच दौऱ्यावर असतो मी. पण तिथं डोक्याला टॉवेल लावून रणरणत्या उन्हात फिरत होता. आता या वयात उन्हातान्हात काम करून कसं चालेल? प्रकृतीला जपलं पाहिजे. 70 आली तुमची. अगं, मी चांगला धडधाकट आहे. माझं राहू दे. तू सुद्धा किती काम करतेस मग? घरचं सांभाळून स्वाध्याय कार्यातही लक्ष घालतेस. आणि तुला तर सारं शिस्तीत लागतं म्हणून तूही राबतेस. तुझीही 60 आली आहे. खरंच 60? क्षणभर पांडुरंग शास्त्री विचारमग्न झाले. अगं, तूही 60 वर्षाची झालीस की. बरी आठवण झाली. मग काय करायचं तुझ्या 60ला? काही क्षण थांबून निर्मलाताई म्हणाल्या, खरं सांगू का, मला हळदी कुंकू करावंसं वाटतंय संक्रांतीचं. अगं, मी तुला मागेच सांगितलं ना त्याबद्दल. साधारण 1971 सालची हकीकत. निर्मलाताईंनी असंच आपलं मनोगत पतिराजांपुढे व्यक्त केलं. तेव्हा ते म्हणाले, तुझी धर्मकार्यावर श्रद्धा आहे ना, मग तुझा हा रिलिजियस फेथ सॅटिस्फाई झाला म्हणजे झालं. मग एक गोष्ट कर, आपल्या पाठशाळेत कोष्टी, विणकर, कुणबी, कोळी, तांबोळी, वावसार, सुतार, शिंपी, गवंडी, ब्राह्मण विविध जातीचे लोक येतात. त्या बायकांना तू बोलावंस. निर्मलाताईंनी मोठ्या आनंदाने या गोष्टीला मान्यता दिली. मग भटवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानी विविध जातीच्या महिला आल्या. प्रत्येकीचं प्रेमानं स्वागत करून हळदी कुंकू दिलं. साड्यांचं वाण लुटलं. आताही निर्मलाताईंना हळदी कुंकू करायचं होतं. पांडुरंग शास्त्रींची त्या गोष्टीला हरकत असायचं कारणच नव्हतं. शास्त्री बाहेर जाऊ लागले. पुन्हा दाराशी थबकले. मागे वळून पाहत म्हणाले, अरे हो, माझी तुला फारशी मदत होणार नाही. तुम्ही मदत नाही केली तरी चालेल. स्वतःच्या प्रकृतीला जपा म्हणजे झालं. नाही तर असं कर ना, दीदीला बोलावून घे. असं कसं केव्हाही बोलवता येईल? ती सासूरवाशीण झाली आहे म्हटलं आता. पदवी संपादन करायच्या आधीच जयश्री दीदींचा विवाह थाटामाटात पार पडला. श्रीनिवास तळवलकर याच्याशी विवाहबद्ध झाल्या. हा विवाह योग अवचित जुळून आला. एके दिवशी पांडुरंग शास्त्री देवापुढे बसले. मनात विचार आला, आजपर्यंत देवाजवळ काही मागितलं नाही, पण आता मुलगी मोठी झाली, तिच्यासाठी टिपण बरोबर घेऊन जोडे झिजवायला लागतील. देवानं हे एवढं काम. आणि तो विचार तिथेच सुटला. पुढे श्रावणमासी विद्यापीठात अभिषेक चालला होता. पांडुरंग शास्त्री देवासमोर बसले होते. पुन्हा दिदीच्या लग्नाचा विचार आला. देवानं हे एक काम केलं तर? त्याच वेळी मागे तळवलकर कुटुंबीय दाखल झाले. त्यांच्याशी प्राथमिक बोलणी झाली. निघताना दिदींनी श्रीमती तळवलकरांना, अन्य वडील माणसांना खाली वाकून नमस्कार केला. यथावकाश तळवलकर मंडळी निघाली. पायऱ्या उतरताना श्रीनिवास तथा रावसाहेबांच्या मातोश्री त्यांना म्हणाल्या, आपल्याला हीच मुलगी करून घ्यायची बरं का. पुढच्या गोष्टी लगेच जुळून आल्या. जयश्री दीदी आणि रावसाहेब यांचा विवाह थाटामाटात पार पडला. रावसाहेबांचा स्वतंत्र व्यवसाय होता. संगीत कलेत विशेष रस होता. ते स्वतः प्रख्यात गायक मनहर बर्वे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेत होते. संगीत अभ्यासता अभ्यासता स्वाध्याय कार्याच्या सुरात सूर कधी मिसळून गेला हे त्यांनाच कळलं नाही. दीदी आणि रावसाहेब यांची मनही अशीच जुळली. रावसाहेब पुढे दीदींना गमतीने म्हणायचे, तुमच्या पुढेही नमस्कार करण्याची पद्धत फार आहे बुवा.
तू नमस्कार केलास आणि आईनं तुला निश्चित केलं. अशा रीतीनं खेळीमेळीनं संसार सुरू होता. सासरी दीदी चांगल्या रमल्या. निर्मलाताई म्हणाल्या, सासूरवाडीहून कशाला बोलावून घ्यायचं? पांडुरंग शास्त्री हसून म्हणाले, अगं ती मंडळी आपल्याच विचाराची आहे. शिवाय दीदी विमल ज्योतीमध्ये असतेच की. तीर्थराज मिलनसाठी किती मेहनत घेते. तिच्या सासरकडच्या मंडळींनी कधी तिला आडकाठी केली आहे का? स्वाध्याय परिवाराची मोठी जबाबदारी सहजपणे सांभाळते. ते मला का माहीत नाही? सलग 16-16 तास काम करते ती, तरी थकत नाही. तिचा स्टॅमिना अफाट आहे बघ. एखाद्या पुरुषाला लाजवेल असा. परदेशातलंही काम तीच पाहते. थोडं विषयांतर करून निर्मलाताई म्हणाल्या, अहो आता तीर्थराज मिलन आहे, तिला बोलायची संधी मात्र द्या हं. शास्त्री नुसतंच हसले. का हो हसलात? मी नेहमी सांगते म्हणूनच ना. निर्मलाताई अशा लहानपणापासून तिच्या धोशा लावायचा. कारण दीदींची योग्यता त्यांनी लहानपणी जोखली होती. दीदींसमोर काही ध्येय आहे हे त्यांनी केव्हाच समजून चुकलं होतं. दीदी पांडुरंग शास्त्रींबरोबर अनेक वेळा अमेरिकेत गेल्या. निर्मलाताई तेव्हा पांडुरंग शास्त्रींना म्हणायला लागायच्या की तुम्ही तिला नुसतं कशाला नेता, बोलायला सांगा, स्वागत करायला सांगा. लहानपणापासून दीदी अर्थपूर्ण आणि भावपूर्ण कविता करत असे. निर्मलाताईंनी खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिलं. कविता कर, दाखव, अधिकारवाणीनं सांगायच्या. अशा रीतीनं निर्मलाताई दीदींना लहानपणापासून आकार देत गेल्या आणि दीदी त्या घेत गेल्या. त्याचीच परिणती म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी दीदींनी गीतेवर पहिलं प्रवचन केलं. 3 दिवसात गीता तत्त्वज्ञान कथन करायच्या. पांडुरंग शास्त्रींनी स्वतः त्यांना भगवद्गीता अशी बांधेसूद करून दिली होती. गीतात्रेह वेळोवेळी करायच्या. सर्वसामान्य लोकांना त्यामुळे गीतेचा बोध चटकन होत होता. याशिवाय निर्मलाताईंच्या आग्रहाखातर त्यांनी स्वाध्यायींच्या विविध कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कच्छी अशा अनेक भाषांवर दीदींचं प्रभुत्व होतं. तत्त्वज्ञान विषय त्यांच्या जिव्हाळ्याचा होता. अमोघ वाणी लाभली होती. त्याला असामान्य वक्तृत्व कलेची जोड मिळाली. कोणत्याही भाषेत बोलताना दीदी त्या त्या भाषेचा ढंग जोपासायच्या, जणू ती भाषा त्यांची मातृभाषा असावी. ऐकणाऱ्याला असंच वाटे आणि दीदींनी सूत्रसंचलन म्हणूनच करावं असं ताईंना नेहमी वाटायचं. आताही त्यांनी सूचना पतिराजांसमोर मांडली. हा शास्त्री प्रथम हसले आणि म्हणाले, अगं तीच सूत्रसंचलन करणार आहे. बरं मी निघतो. आता कोणाची मदत हवी असली तर सांग मला. निर्मलाताईंनी हसून मान डोलावली. जिना उतरून पांडुरंग शास्त्री बाहेर निघून गेले. निर्मलाताई दाराशीच कितीतरी वेळ विचार करीत उभ्या राहिल्या. ठरल्याप्रमाणे संक्रांतीचा हळदी कुंकवाचा समारंभ यथोचित पार पडला. समारंभ संपल्यावर शास्त्रींनी घरात प्रवेश केला. सस्मित वदनाने ताईंनी स्वागत केलं. उत्साहानं शास्त्रींनी विचारलं, कसा काय झाला कार्यक्रम? उत्तम. तुझ्या मनासारखं झालं ना? अगदी भरून पावले मी. त्यांच्या मुद्रेवरचं समाधान ओसंडून वाहत होतं. निर्मलाताईंकडे बघतच राहिले. अंगावरचे दागिने त्यांच्या डोळ्यात भरले. त्यांची सुवर्णकांती त्या सुवर्णाभूषणामुळे अधिकच खुलली होती. पांडुरंग शास्त्री मनाशी म्हणाले, काही वर्षांपूर्वी विद्यापीठ उभारणीसाठी ही खरोखरच सोन्याची शेवटची गुंजही देणार आली होती. पण ती वेळ आली नाही. शक्तीच्या भरोशावर आणि भक्तीने काम होत गेलं. तत्त्वज्ञान विद्यापीठ उभारताना द्रव्याची नेहमीच त्यांना चणचण असे. त्यांनी कुणासमोर हात पसरले नव्हते. अडचणीच्या वेळी निर्मलाताई वेळोवेळी सहाय्याला धावून आल्या. सौभाग्याचं लक्षण तेवढं फक्त बाजूला ठेवलं, बाकी सर्व दागिने शास्त्रींना दिले. द्रव्याची अडचण सोडवली होती. आता दिवस पालटले होते. सोनियाचे दिवस पुन्हा प्राप्त झाले. निर्मलाताईंकडे बघत असताना पांडुरंग शास्त्रींना या साऱ्या घटना एका क्षणात आठवल्या. घरच्या लक्ष्मीला लक्ष्मीरूप आलेलं पाहून समाधान वाटलं. बाजूला आसनावर बसून निर्मलाताई अंगावरचा एक एक दागिना उतरवू लागल्या. कोणतंही ओझं फार काळ सहन नाही होत. ओझं? सोन्याचं वाटतं. हो, कालच या सगळ्या दागिन्यांचं वजन करून आणलं हो. कशासाठी? लगेच बोलल्या नाही. हलक्या आवाजात म्हणाले की तुम्हाला सांगणारच होते, बसा इथे. पांडुरंग शास्त्री जवळ बसले. आज आपलं मोठं कार्य उभं राहिलं आहे. विशाल परिवार निर्माण झाला. सुरुवातीला 10 तरुणांचा हातभार होता. उपजीविकेसाठी व्यवस्था केल्यानंतर 10 जणांनी कार्यात उडी घेतली. आपलं तारुण्य त्यासाठी झिजवलं. त्या साऱ्यांची आता साठी झाली आहे. त्यांच्यासाठी काही करावं असं मला वाटतंय. आणि आपणही काही करू शकत नव्हतो तेव्हा. हो, पण आता तू काय करणार आहेस?
हे दागिने मी त्यांना देणार. दागिने? हो, आणखीन काय देऊ शकणार आपण? त्यांनी जो त्याग केला आहे त्याची परतफेड कशाने तरी होईल का? तेच म्हणतो मी. आपण काहीही दिलं तरी ते घेणार नाही. म्हणूनच मी दुसरं काहीतरी देणार नाही. बहीण भावाला एखादा सोन्याचा दागिना देते. त्यावेळी कोणती भावना असते? त्याच भावनेनं मी हे स्त्रीधन देणार आहे. परिवारातल्या कुणाला देताना कोणते नियम आडे येत नाहीत. 2 दिवसातच मी त्या 10 जणांना बोलावून घेणार आहे. कृतार्थ नजरेनं पांडुरंग शास्त्री निर्मलाताईंकडे पाहत राहिले. माझ्या मनात अशा गोष्टी येतात ग निर्मला, तू प्रत्यक्षात आणतेस. तुझी कल्पना मला आवडली. तुला तू काय ठेवणार आहेस? आपलं मंगळसूत्र हातात धरून सस्मित मुद्रेनं शास्त्रींकडे बघत म्हणाल्या, हे सौभाग्य लेणं तेवढं मी माझ्याजवळ ठेवीन. आणखी काय हवं? दोघेही हसले. 2 दिवसातच त्या 10 जणांना बोलावून घेतलं. परिवारातला एक सदस्य या नात्यानं मोठ्या सन्मानानं त्या सोनं त्यांनी त्या 10 जणांमध्ये वाटून टाकलं. अशा रीतीनं निर्मलाताईंनी त्यांची साठी साजरी केली. समारंभ पार पडल्यावर सगळ्यांचे डोळे तीर्थराज मिलनकडे लागून राहिले होते. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.